धो पडणाऱ्या पावसात अंगात रेनकोट घातलेली एक तरुणी वाटेने चालत होती. तिच्या चालण्यावरून असं वाटत होतं की ती काहीतरी शोधत आहे. रस्त्याच्या कडेने चालत असताना ती इकडे तिकडे घरांचे नंबर पाहत होती आणि शेवटी एका घरासमोर येऊन ती थांबली. ती त्या घराजवळ गेली असता तिच्या असं लक्षात आलं की तिच्याकडे त्या घराची जी चावी दिली होती त्या चावीसाठी त्या घरावर कुलूपच नाही आहे. तिला हेही जाणवलं की घरातील एक दिवा सुरू होता, म्हणजे बहुधा घरामध्ये कोणीतरी होतं. तसं तिने घराची बेल वाजवली. काही सेकंदानंतर एका तरुणाने दार उघडलं आणि विचारलं, कोण पाहिजे तुम्हाला? तसे ती म्हणाली, हे घर मी रेंटवर घेतलंय. तो तरुण म्हणाला, हे घर माझं आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावर तिने तिच्या हातात असलेला कागद त्याला दाखवला. त्यावर ह्याच घराचा पत्ता लिहिला होता. तो म्हणाला, काहीतरी चूक झाली आहे, तुम्ही याआधी हे घर पाहून गेला होतात का? त्यावर ती म्हणाली, नाही, ब्रोकरसोबत बोलणं झालं होतं फक्त, त्याने हाच पत्ता सांगितला आहे मला. मी ॲक्च्युली आजच आले गावावरनं. मी ऑनलाईनच बुकिंग केलं होतं, लॉकडाऊनमुळे माझं येणंच झालं नाही. तो तरुण म्हणाला, तुमची हरकत नसेल तर तुम्ही आत येऊन बसू शकता. तुमच्या ब्रोकरला कॉल करा, बघा काय म्हणतोय ते. ती तरुणी आत आली आणि आतमध्ये सोफ्यावर येऊन बसली. तो व्यक्ती म्हणाला, तुमच्यासाठी चहा वगैरे ठेवू का? थोडी संकोचतच ती तरुणी म्हणाली, ठीक आहे चालेल, थोडासा चहा चालेल. तसा तो किचनमध्ये निघून गेला. तिने तिच्या ब्रोकरला फोन लावला आणि विचारलं, तुम्ही मला जे घर दिलं होतं त्या घरात मी आली आहे, पण इथे कोणीतरी आधीच राहत आहे, तुम्ही फसवलंत का मला? त्यावर तो ब्रोकर म्हणाला, नाही, असं काहीच नाही आहे, ते घर रिकामं आहे. ती म्हणाली, अहो नाही, या घरामध्ये कोणीतरी व्यक्ती राहतोय. तसा ब्रोकर थोडा गोंधळात पडला. तो म्हणाला, थांबा, मी सकाळी तिथे येतो, बघूयात आपण. त्यावर ती म्हणाली, अहो पण सकाळपर्यंत मी कुठे जायचं? मी इथे सोबत सामान घेऊन आली आहे आणि इथे राहण्याची काही सोय नाही आहे माझी. ब्रोकर म्हणाला, आजची रात्र कुठेतरी हॉटेलमध्ये वगैरे ॲडजस्ट करा ना, मी सध्या शहराच्या बाहेर आहे, मी शहरातच परत येतो आहे. त्याचे ते बोलणे ऐकून तिला त्याचा खूप राग आला. काय एक विचित्र लोक असतात. समोरची व्यक्ती एक मुलगी आहे हे जाणूनसुद्धा असं कसं बोलू शकतात? युजलेस. तिने रागातच फोन कट केला. तेवढ्यात तो तरुण हातामध्ये एक चहाचा कप घेऊन आला आणि तिच्याकडे सरकवत म्हणाला, तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही आज तिथे थांबू शकता, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम होणार असेल तर, कारण एवढ्या रात्री तुम्हाला आता कुठे लॉज वगैरे किंवा हॉटेल मिळणार ना. ही जागा असंही शहरापासून थोडी बाहेर आहे. त्या व्यक्तीच्या बोलण्यात तथ्य होते, पण शेवटी एका तरुणाच्या घरात कसं राहायचं हाही तिला प्रश्न पडला होता. त्यात तो एकटाच होता बहुतेक. ती म्हणाली, ठीक आहे चालेल, तुमची ही हरकत नसेल तर मी आज रात्री इथेच थांबते. तो म्हणाला, हो चालेल, तुम्ही हवं तर इथे सोफ्यावर झोपू शकता. ती म्हणाली, नाही नको, मी जागीच राहील, तसंही आता सकाळ होण्यामध्ये फार तर फार 3 तास उरलेत. तो ठीक आहे म्हणाला, तुम्हाला टी व्ही वगैरे पाहायचा असेल तर पाहू शकता. त्याने तिच्याकडे रिमोट सरकवत बोलले आणि तो आपल्या बेडरूममध्ये निघून गेला. तिने मनातल्या मनात विचार केला, बिचारा किती चांगला मुलगा आहे. अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीकडे अशी एखादी तरुण मुलगी आली असती तर त्याने न जाणे काय केलं असतं तिच्यासोबत. हा विचार करून तिच्या डोक्यामध्ये त्या ब्रोकरबद्दल अजूनच राग भरला. तिने पुन्हा एकदा त्याला फोन लावला आणि म्हणाली, तुमच्यामुळे मला आज एका अनोळखी पुरुषासोबत राहावं लागत आहे. तो ब्रोकर म्हणाला, मॅडम माफ करा, पण मी कालच ते घर चेक करून गेलो आहे, तिथे कोणीच राहत नाही. तुम्ही नेमकं त्याच घरात गेला आहे का हे मला चेक करायला लागेल, बहुधा तुम्ही चुकीच्या ॲड्रेसवर गेलात. तसे त्याने पुन्हा तिला तो ॲड्रेस सांगितला. त्यावर ती म्हणाली, मी बरोबर ॲड्रेसवर आहे, तुम्ही मला असं घर दिलं जे ऑलरेडी कोणाचं तरी आहे, कोणीतरी राहत आहे तिथे. तो म्हणाला, हे शक्यच नाही आहे. त्या दोघांचे वादविवाद बराच वेळ चालले. शेवटी कंटाळून तिने फोन ठेवून दिला. मनातल्या मनात त्या ब्रोकरला शिव्या देत ती तशीच पडून राहिली. तिने टी व्ही ऑन केला आणि ती एक चित्रपट पाहू लागली. काही वेळात चित्रपट पाहत असताना तिचा डोळा लागला आणि ती निद्रेच्या आहारी गेली. रात्रीचे सुमारे 3-3:30 झाले असतील. घरामध्ये
एक विचित्र प्रकारची शांतता होती आणि गारवा प्रमाणापेक्षा जास्त वाढत चालला होता. आता तिला त्या घरामध्ये थोडं विचित्र वाटू लागलं होतं. तिचा डोळा पुन्हा उघडला. तिने आजूबाजूला पाहिले तर टी व्ही बंद झाला होता. बहुतेक त्या तरुणाने येऊन टी व्ही बंद केला असेल. समोरच्या टेबलावर ठेवलेली पाण्याची बाटली तिने उचलली आणि घटाघटा त्यातून ती पाणी प्यायली. तिचं लक्ष त्या तरुणाच्या बेडरूमच्या दिशेने गेलं तर आतमध्ये दिवा तेवत ठेवलेला होता. तिला असं वाटलं की एवढ्या आधुनिक युगातही हा आपल्या बेडरूममध्ये दिवा का लावत असेल. तरीही त्याच्याकडे लक्ष न देता ती तशीच बसून राहिली. तिला आता झोप येणे शक्यच नव्हते, कारण आता तिला या घरामध्ये भीती वाटू लागली होती. अचानक एका आवाजाने तिचे लक्ष वेधले गेले. तिला असं जाणवलं की तिच्या मागच्या बाजूने कोणीतरी गेलं आहे. हा विचार तिच्या मनात येताच ती अजूनच घाबरली. तिला असे वाटले की आपण या हॉलमध्ये एकटे नाही आहोत. तिने संपूर्ण हिंमत एकवटून मागे वळून पाहिले, पण मागे कोणीच नव्हते. आता जेव्हा ती मागे पाहत होती तेव्हा पुन्हा तिच्या समोरच्या बाजूने कोणीतरी गेल्याचा तिला भास झाला. आता मात्र तिचे धाबे चांगलेच दणाणले. ती इकडे तिकडे शोधू लागली. तिने आपल्या मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि सर्व दिशेने फिरवला, पण त्या रूममध्ये तिच्या खेरीज कोणीही नव्हतं. ती इकडे तिकडे पुन्हा शोधू लागली, तरीही तिला कशाचा मागमूस लागला नाही. आता त्या घरात ती भयान शांतता तिला जीवघेणी वाटू लागली होती. तेवढ्यात तिला असं काहीतरी दिसलं जे पाहून तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. तिने पाहिलं त्याच्या बेडरूमच्या दाराच्या आडून एक लहानगी मुलगी तिच्यावर डोळे रोखून आहे. त्या मुलीचा अवतार इतका भयानक होता की तिने कधी स्वप्नातही पाहिला नसेल. पांढरे फट्ट पडलेले तोंड, विस्कटलेले केस आणि त्या मुलीचे डोळे पूर्णपणे काळे होते. एक विक्षिप्त हास्य करत ती तिच्यावरच रोखून बघत होती. ती जोरात किंचाळली, पण तिची किंकाळी ऐकण्यासाठी तिथे कोणीही नव्हतं. ती त्या बेडरूमजवळ गेली. तिने आत डोकावून पाहिलं, पण तो तरुणही आत नव्हता आणि ती मुलगीही कुठेतरी गायब झाली होती. आता मात्र तिला समजेना की काय करावे. ती दरवाजाजवळ गेली आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा बाहेरून लॉक होता. आता तिला कळून चुकले होते की हा काहीतरी अमानवी प्रकार आहे. ती जीवाच्या आकांताने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली. कसाबसा तो दरवाजा तिच्याकडून उघडला. ती बाहेर आली आणि बाहेर येता क्षणी तिचं लक्ष खिडकीत गेलं. खिडकीत तोच तरुण एका लहान मुलीसोबत उभा होता आणि दोघेही तिच्याकडे पाहून एक विक्षिप्त हास्य करत होते. ते सर्व पाहून ती जागीच बेशुद्ध झाली. तिला जाग आली ते सकाळी त्या ब्रोकरच्या आवाजाने. तो तिला उठवत होता. मॅडम, मॅडम उठा. काय झालंय? तुम्ही असे बाहेर येऊन का पडलात? तिने घडलेला सर्व प्रकार सविस्तर त्या ब्रोकरला सांगितला. ते सर्व ऐकून तो ब्रोकर घाबरला आणि तो म्हणाला, हे दोघे होते का ते? त्याने तिला एक फोटो दाखवला. त्या फोटोमध्ये तोच व्यक्ती आणि तीच मुलगी तिला दिसली आणि तिचे हातपाय थंड पडले. ती म्हणाली, हो, हेच ते दोघे. त्यावर तो ब्रोकर सांगू लागला, हे घर खरं तर यांचंच होतं. काही वर्षांपूर्वी यांचा इथे मृत्यू झाला होता. यांच्या एका नातेवाईकाने हे घर मला विकलं आणि तो परदेशी निघून गेला. मी इथे जवळच राहतो, त्यामुळे मी या दोघांना चांगलाच ओळखतो. अचानकच दोघांचा त्या दिवशी कसा मृत्यू झाला हे अजूनही कोणाला समजले नाही आहे, पण या घरामध्ये असं काही असेल ह्याचा आम्ही कधी विचारच केला नव्हता. त्या ब्रोकरचे ते सर्व बोलणे ऐकून ती जास्त घाबरली होती. कालची रात्र आपण 2 भूतांसोबत काढली आहे हा विचार तिच्या मनाला हादरवून सोडत होता. तिने ठरवले की आता या ठिकाणी राहायचे नाही. तिने त्या ब्रोकरकडनं आपले सर्व पैसे परत घेतले आणि ती तिथून निघून गेली. त्या दिवसापासून त्या घराबद्दल बऱ्याच अफवा उठू लागल्या आणि ते घर कोणीच विकत घेत नव्हतं. शेवटी कंटाळून ब्रोकरनेही ते घर लोकांना दाखवणे बंद करून टाकले. ते घर आजही बंद आहे आणि आजही ते वाट पाहत आहे आपल्या नव्या सावजाची.